होते नाणेफेक आजच्या दिवसातील तिसरी लढत ऑल परतवणे बनाम वक्रतुंड बंदर रोड. सतीशजी हदणकर सर कचरे संघ व्यवस्थापक यांच्या शुभ हस्ते होते नाणेफेक. टेल अमोल आपण ऑल परतवणे साहिल मदार आपण नाणेफेक जिंकता आपला निर्णय. बॉलिंग पाऊस मुसळधार पडतोय काय वाटतंय धावांचा पाऊस पडेल? पाऊस पडेल तरी अमोलदा पुढे तर काय शंकाच नाही पाऊस पडण्याचा. अमोल दादाला आधीच हरभऱ्याच्या झाडावर चढवतोय साहिल. साहिल गतवर्षाचा मालिकावीर आहे. यावर्षी सलग 3 सामन्यावर घेतले. साहिल कसा एन्जॉय करतोस खेळ मैदानावर? अमोलदा माझ्यासोबत ओपनिंगला येतात तर मजा येते. प्रेशर काय नसतं. ओव्हर डॉट गेली तरी पण काय प्रेशर नसतं. अमोलदा मला समजून सांगतो ओव्हर डॉट गेली तरी चालेल, पुढच्या ओव्हरला तू मारशील. जिल्हा लेवलला हे दोन्ही खेळाडू एकाच टीम मधून खेळतात. साहिल शुभेच्छा तर आहेत. संपूर्ण स्पर्धेतील खेळाडूंची किट MH46 ने प्रायोजित केली. काय सांगशील या किट बद्दल? खूप चांगले आहेत तसे बघायला गेलं तर, आणि थोडे हलके पण आहेत तर चांगले वाटतात. पावसात अंगावर वाटत ना घातलेत. खूप चांगले वाटत. या क्वालिटी बद्दल किट बद्दल सुद्धा बोललेत अमोल सर. तर हे होते मिस्टर अमोल सर. ऑल परतवणे साहिल मदार यांनी जिंकली नाणेफेक स्वीकारले क्षेत्ररक्षण आणि वक्रतुंड बंदर रोड संघ करेल प्रथम फलंदाजी यानंतरच्या सामन्यासाठी. ओव्हर टू प्रशांत अदवडे. संघ सलामीसाठी अमोल भोसले महाराष्ट्र पोलीस अगदी पहिल्याच चेंडूवर 3rd डिग्री दाखवतोय. चेंडू सीमारेषा पार. फलंदाजाचा बहुमान. यावेळी इनसाइड आउट कव्हरच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार. अजून एक खणखणीत दणदणीत लाजवाब बी किंग चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी षटकार. असतात आणि यावेळी अमोल सर यावेळी मिड विकेटच्या डोक्यावरून एकच कॉल आणि मॅटर सॉल्व. बी किंग चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी षटकार. 3 मॅन ऑफ द मॅच आणि मॅन ऑफ द मॅच ची हॅट्रिक करणारा खेळाडू साहिल मदार यावेळी बॉलिंग मार्कवर तुमका दिसतलो. लेग मोर उभे टाकले. आज खरा तर अमोल भोसले सरांसाठी यो अभिमानाचा क्षण असतलो. वणब्यातून गेलेलो चेंडू. अजून एक आखो टप्प्याचा चेंडू. यावेळी बाउन्सर अगदी सरळ सोट चेंडू. पण या सरळ चेंडू अमोल भोसलेन पाठवलो सीमा रेषेच्या पहिल्या अडी पिटाळलो. अमोल भोसले सरांच्या बॅट मधून बाहेर पडलेलो या ओव्हर मधलं हे पहिलो षटकार. बॅकलिप बघा, बॅटचा थ्रो बघा, फ्लो बघा, अप्रतिम लाजवाब. अमोल भोसले ही लढत दर्जेदार असा. संपूर्ण स्पर्धेत आयकॉन खेळाडू मधली लढत जशी बघण्यासारखी. कोकणातले बरेच लोककला असत. दशावतार असा, भजन असा, कीर्तन असा, डबलबारी असा, शक्ती तुरो असा. समोर असतलो राज रत्नागिरीच्या बंदर रोडचो हे खेळाडू 20च्या 25च्या खेळाडूंका लाजवणारो फिटनेस दाखवताना. यावेळी आखो टप्प्याचा चेंडू. धाव खर्च केली राजने. 3रो चेंडू. 1 धाव मिळवण्याचा प्रयत्न. धावचीची संधी. रनआउट साठी प्रयत्न होतो. शॉर्ट मिड विकेटचो संची गरज. 3 चेंडू 12 धावांची गरज. बॅटची कड घेऊन चेंडू घोषित क्षेत्रात 34. आखो टप्प्याचा चेंडू आणि घासून नाही तर अगदी ठासून अमोल भोसलेंच्या बॅट मधून बी किंग चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी षटकार. समोर आणि या लढतीमध्ये सध्या तरी राज थोडस वरचढ झालो. बी किंग ओव्हर मध्ये राजने खर्च केले फक्त 10 रन. ज्या खेळाडूवर सगळ्यांची असा मदार, कॅप्टनची मदार तो साहिल. पण त्या साहिलच्या समोर अमोल भोसले. परफेक्ट नियोजन आणि करेक्ट कार्यक्रम. चेंडू सीमारेषा पार. बी किंग चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी षटकार. त्यानंतर अजून एक फटको. यावेळी डीप स्क्वेअर लेगच्या दिशेन परत एक लांब लचक षटकार. किंग ओव्हरची अमोल भोसले मिडॉनच्या दिशेन फटको खूपच सुंदर. चेंडू सीमारेषा पार. जंगल आणि जमीन ओलांडून चेंडू अरण्याच्या दिशेन. बी किंग चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी षटकार. या षटकाराबरोबरच अमोल भोसले सरांचा अर्धशतक झाला पूर्ण. अमोल सर एकदा विनंती असलेली बॅट उंचावून दाखवण्यासाठी एकदा वाजवूया टाळी या जाबाज महाराष्ट्र पोलीसच्या शिपायासाठी. शेवटचा चेंडू अमोल भोसले सरांसाठी. शेवटचा चेंडू खूपच वेगवान. कायच कळलो नाही अमोल सरांक. आणि या दोघांच्या जोरावर एक सन्मानजनक धावसंख्या 59. गोलंदाजी यश आगरे
पहिल्याच ओव्हरमध्ये तब्बल 19 धावा. दत्तू सावंत संघाचा आयकॉन खेळाडू ज्यांनी खर्च केले फक्त 3 रन. साहिल मदार संघाचा कॅप्टन 2 ओव्हरमध्ये 29 धावा आणि राजने खर्च केले 10 धावा. एक सुंदर आहे आणि टाइम टू टाइम सगळे संघ उपस्थित आहे आणि स्पर्धेला खरोखर एक शिस्त लागते आणि आपल्या रत्नागिरीतले सगळे संघ वेळेत हजर राहतात. हेच फायदे शिकवली या स्पर्धेने रत्नागिरीवासियांना. प्रवीण, आपल्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा. जाऊया अक्षयकडे. अक्षय, आपल्याला पहिल्यांदा क्षेत्ररक्षण काय जी रणनीती आखतात ते आम्हाला कळते, तर त्यांच्यामुळे आमचा पण गेम उंच स्तरावर जाईल. बघा काय घडलं होतं. हवे चेंडू पूर्ण उंच 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 आकाशामध्ये, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येणार का नाही येणार. षटकार. भूषण गोळेच्या विरुद्ध खेळेला दमदार षटकार नहीं है. सीधे बल्ले से गेंद को खेल दिया. बॉन्डलर पर खिलाड़ी है लेकिन खिलाड़ी बन के दर्शक, दर्शक बन के दीवाने. दर्शन स्ट्रोक शेरन ऑन साइड पर इस बार दे घुमा के खेल दिया. बल्ला घूमा, मैदान झूमा. गेंद लॉन्ग ऑन बॉडी लाइन के बाद शेरन पहुंच चुका है. इस बार स्क्वायर लेग पर दे घुमा के गेंद को खेल दिया है. व्हाट अ शॉट. ग्रेट बैटिंग बाय यश आगरे. गेंद बॉल लेने के बाद शेरन. अल्लाह पर टीम प्लेड ऑन आउट. लेट खेले. इस गेंद को आगे खेलना था, पीछे खेले. यश आगरे बैक टू द पेविलियन. जुनेद बनाए 14 रन 7 गेंदों का सामना किया. किया गया गेंदबाज ओंकार द्वारा. ये देखिए लेट खेले, बैकफुट पर खेले, पता नहीं कि गेंद कहां जा रही है. उन सावन उड़ाया आसमान की तरफ, हवा में गेंद है. लॉन्ग अप पर खिलाड़ी, गेंद के नीचे. ये कैच होना चाहिए. बल्लेबाज आउट. दत्तू सावंत बैक टू द पेविलियन. ओंकार ने दूसरा शिकार किया है. के किताब में ऑन साइड पर बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे. मिस स्ट्रोक है. गेंद के नीचे खिलाड़ी छोड़ दिया कैच. इतना आसान कैच नहीं हो सकता था. कोहली के खिलाड़ी बहुत दूर थे. दायरे के अंदर खिलाड़ी है, उनका ही बिल्कुल वो कैच था. अब चक्कर कैच छूटा, सपना टूटा, मुकद्दर रूटा. अब चक्कर स्कोर की बात करें तो स्कोर 45 स्कोर बोर्ड पर. जीतने के लिए 15 रनों की जरूरत है. हवा में उछाला. बॉर्डर पर भूषण गोले. गेंद के नीचे लपक लिया कैच. अभिषेक धनौड़े को विकेट मिला. साहिल मदार बैक टू द पेविलियन. बड़ा शिकार. को पुल किया गया था. बॉर्डर पर भूषण गोले. गेंद के नीचे लपक लिया कैच. सतर्क सावधान. भूषण गोले. अपन टीम का हुआ नुकसान. और साहिल मदार बैक टू द पेविलियन. गेंदबाजी की है. अब चक्कर हवा में गेंद. तारामंडल में अक्षय निवाते जिन्होंने गेंद को बाउंड्री लाइन के बाहर भेज दिया है. गेंद बाउंड्री लाइन के बाद 6 रन. था बहुत ज्यादा. अब लग रहा था सब कुछ खत्म हो गया. उस वक्त अक्षय निवाते ने गेंद को बाउंड्री लाइन के बाहर भेज दिया है. जिसके अंदर होता है कुछ कर गुजरने का जुनून. ब्रिलियंट शॉट प्लेड बाय अक्षय निवाते. मैच ऑन, टीवी ऑन, गेम ऑन. तो कमाल. आसमान की तरफ गेंद है लेकिन मिस टाइम स्ट्रोक है. इसका मतलब वक्रतुंड ने यह मुकाबला अपने नाम पर कर दिया. टाइमिंग प्रॉपर नहीं कर पाए ओंकार धनावड़े, जिन्होंने बहुत ही अच्छा प्रदर्शन करते हुए अपना स्पेल पूरा किया. यह मैच समाप्त. बिल्कुल उबा है. ऑल पटोने ने बहुत अच्छी कोशिश की. अमोल भोसले ने अनमोल पारी खेली. 22 गेंदों में 55 रन. टूर्नामेंट का तीसरा अर्धशतक जड़ने वाले खिलाड़ी. मयूर 4 रन नॉट आउट रहे. वह उस वक्त जब एक बार फिर यश आगरे बल्लेबाजी कर रहे थे तब खेल बहुत आसान लग रहा था. साहिल मदार ने बहुत शानदार बल्लेबाजी जरूर की. 10 गेंदों में 16 रन. अक्षय निवाते लड़ते रहे. 7 गेंदों में 9 रन, 1 छक्का जड़ा. अशरफ मदार संघर्षपूर्ण खेल रहा. 5 गेंदों में 1 रन. और राज 1 ओवर 10 रन कोई संपदा ने. दत्तू 1 ओवर 3 रन तुली गेंदबाजी रही है. साहिल मदार 2 ओवर 29 महंगे साबित हुए. यश आगरे 1 ओवर 19 ये भी महंगे साबित हुए. ओंकार धनावड़े 2 ओवर 16 रन 2 विकेट. बहुत ही महत्वपूर्ण इनका स्पेल रहा. अभिषेक 1 ओवर 5 रन. लाजवाब गेंदबाजी की गेंदबाजी अभिषेक धनावड़े की. 1 विकेट इनको मिला. मयूर कुंभार 1 ओवर 22 महंगे साबित हुए. और भूषण गोले आइकॉन खिलाड़ी जो है महंगे साबित. पहले 2 ओवर में 38 थे, उसके बाद में डिपेंड किया गया ये 60 रन का स्कोर. अब समय हो गया है मैन ऑफ द मैच